राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या स्नेहभोजनात उद्धव ठाकरे यांना 5व्या रांगेत बसलेले दिसले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जणू वादळाची नवीन लाटच आली. या घटनेवरून भाजप आणि शिंदे गटाने टीकेची तोड टाकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शब्दाच्या बाणांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता आणि मान सन्मानाचे केंद्र असलेल्या उद्धव ठाकरेंना त्यांच्याच राजकीय सिंहासनावरून पायउतार झाल्यानंतर दिल्लीच्या दरबारात फारसे स्थान मिळत नसल्याचे चित्र या घटनेने उभे राहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संधीचा फायदा घेत इतिहासाचा संदर्भ दिला. फडणवीस म्हणाले, आमच्यासोबत असताना सिंहासनावर होते, पण आता दिल्लीत त्यांचा काय मान सन्मान आहे हे सगळ्यांनी पाहिले. त्यांचे हे शब्द म्हणजे दिल्लीसमोर मान झुकणार नाही अशी गर्जना करणाऱ्या वाघाची आज कशी अवस्था झाली आहे हे दाखवणारेच होते. पुढे ते म्हणाले, सत्तेत नसतानाही दिल्लीत मागे बसले आहे हे पाहून वाईट वाटतं. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गंगेचं पाणी कुठून कुठं गेलं याची चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले ठाकरे आता दिल्लीच्या राजकारणात एका कोपऱ्यात बसलेले पाहून त्यांच्या समर्थकांनाही मोठा धक्का बसला आहे. हे स्नेहभोजन म्हणजे केवळ जेवण नव्हते, तर महाराष्ट्राच्या मोठ्या राजकीय नेतृत्वाचा दिल्लीतील दर्जा किती आहे याचे प्रात्यक्षिक झलक होते, असेच म्हणावे लागेल.